उर्मिला उर्मिला आता आराम कर मस्त. वहिनी काय आहे? मी फेस पॅक लावलंय. अहो काय हरकत नाहीये, पण माझं एक काम आहे, दार उघडा ना. हा काय काम घेऊन आलाय? या लोकांना आहे ना माझं सुख टोचतं. वहिनी काय अजित भाऊजी, काय काम होतं माझ्याकडे? अहो आज बाबांना आळूच्या वड्या खाव्याशा वाटतात. मग काय द्या करून. तुमच्या आईला सांगा ना, मी नाही करणार. हा नाही म्हणजे चेहऱ्याला फेस पॅक लावला ना, अशी कशी किचन मध्ये जाऊ मी, म्हणून म्हटलं. अहो वहिनी आई मंदिरात गेलीये, तुम्हाला आळूच्या वड्या कराव्या लागतील. हो पण आळू वड्या बनवणं इतकं सोपं काम नाहीये, खूप खटाटोप असतो, अवघड होते बनवणं. मग काय बिघडलं? आणि बाबांसाठी एवढं करायलाच हवं ना, त्यांनी इतकी वर्ष वनवासात काढलेत, मग त्यांच्यासाठी इच्छा पूर्ण करायला नकोत? हो ना, दादासाहेबांच्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करायलाच हव्यात. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता रत्नाईंना फोन करा आणि विकत आणायला सांगा. किती इझी आहे सगळं. नाही 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 नाही, बाबा बाहेरचं खात नाहीत, त्यांना घरच्याच आळूच्या वड्या पाहिजेत. आणि तुम्हाला त्यांचा राग माहिती आहे ना, त्यामुळे चला तुम्हाला आळूच्या वड्या कराव्या लागतील. चला. हो तुम्ही वा पुढे, आलेच मी. बापरे, हे काय घडते माझ्या आयुष्यात? राणी इथे होती तेच बरं होतं. तिला ऑर्डर दिली असती ना, तर आत्ताच्या आत्ता आळूवड्या माझ्या हातात असल्या असत्या. पण इथे काय घडतंय? मलाच मोलकरणीसारखं राबावं लागतंय. बापरे, आळूवड्या, दादासाहेब, म्हातारा चिडायचा माझ्यावर. सर तुम्ही ठीक आहात ना? राणी